लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय। लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। 12,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत। बऱ्याच ताईंना या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत। काय नेमकी बातमी आहे, काय नेमकी सगळ्या गोष्टी आहेत, सगळे या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तुम्हाला सर्वांना 12,000 रुपये हवे आहेत का? पण लाडक्या ताईंनो कोणत्या महिलांना हे 12,000 रुपये मिळत आहेत, कोणत्या महिलांना मिळणार आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं चॅनल आहे। तर लाडक्या ताईंनो सगळ्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय, 12,000 रुपये तुम्हाला हवे आहेत का? या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आहे आणि ही नवीन योजना तुम्हाला 12,000 रुपये या ठिकाणी मिळून देणार आहे। तर या योजनेसाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाची बातमी आलेली आहे। आणि लाडक्या बहीण हप्ता जो आहे 10वा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता, तो देखील कधी भेटणार आहे त्या देखील गोष्टी सांगणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात त्याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती सांगणार आहे याच व्हिडिओ मध्ये। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या ताईंनो। बघा परत या ठिकाणी बघूया 12,000 रुपये, हे 12,000 रुपये कोणत्या ताईला मिळणार आहेत, काय त्याची डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कागदपत्र काय लागणार आहेत, कोणाला हे 12,000 रुपये मिळणार आहेत, त्याचबरोबर अर्ज कसा करायचा, या योजनेसाठी 12,000 रुपये मिळवण्यासाठी काय लागणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये मी सांगणार। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्हाला 12,000 रुपये हवेत का, पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। आणि लक्षात घ्या, गरीब ताईंना या ठिकाणी हे पैसे भेटणार आहेत। सगळ्यात अगोदर मी सगळ्यांना सांगून टाकत आहे, ज्या ताई गरीब आहेत, ज्या लाडक्या बहिणी गरीब आहेत त्यांनाच हे 12,000 रुपये भेटणार आहेत। त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही गरीब आहेत का, या ठिकाणी तुमचं उत्पन्न जास्त आहे एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। चला लाडक्या ताईंनो वेळ न वाया घालवता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया। हे 12,000 रुपये तुम्हाला कोणाला भेटणार आहेत सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल न्यूजपेपरला सगळीकडे हे आलेलं आहे की रेशन कार्डवर महिलांना आजपासून 12,000 रुपये मिळणार आहेत। हे 1-2 दिवसापूर्वीची बातमी आहे। म्हणजे या ठिकाणी ही योजना सुरुवात झालेली आहे। 12,000 रुपये तुम्हाला मिळायला सुरुवात देखील झालेली आहे। नेमके कोणत्या ताईला हे मिळत आहेत, कोणत्या ताईला मिळू शकतात, आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो हे 12,000 रुपये मिळायला सुरुवात झाली असं नाहीये की एकदाच मिळाले मग पुन्हा भेटणार आहेत का नाही, जर आम्हाला भेटतील का नाही, काळजी करू नका, 100% सगळ्या महिलांना हे पैसे भेटणार आहेत। तर लाडक्या ताईंनो बघा काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत, काही गोष्टी लागणार आहेत, त्या गोष्टी तुमच्याकडे असल्या तर तुम्हाला हे 12,000 रुपये मिळणार आहेत। चला आता बघूया नेमके 12,000 रुपये कुणाला मिळणार आहेत, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत। आणि लक्षात घ्या हे रेशन कार्डवर पैसे मिळणार आहेत। त्याच्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड असणं खूप गरजेचं आहे। बघा रेशन कार्ड बऱ्याच ताईंना माहित नसते की रेशन कार्ड नेमकं कोणत्या प्रकारचे असतात, कोणतं आपल्याकडे रेशन कार्ड आहे, त्याचा फायदा नेमका काय आहे हे बऱ्याच ताईंना माहित नसतं। त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। रेशन कार्ड बद्दल सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे आणि तुम्हाला रेशन कार्डवर कोणते योजना भेटतात, रेशन कार्डवर तुम्हाला काय काय पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रेशन कार्डचे 3 महत्त्वाचे प्रकार असतात। तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की प्रत्येक रेशन कार्डवर 12,000 रुपये भेटणार नाहीत, यातलं एकाच रेशन कार्डवर 12,000 रुपये भेटणार आहेत। त्याच्यामुळे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तुमच्याकडे या तिन्ही पैकी कोणतं रेशन कार्ड आहे। बघा लाडक्या बहिणींनो 3 प्रकारचे रेशन कार्ड आहेत, महत्त्वाचे 3 रेशन कार्ड आहेत। ते पहिलं आहे केशरी रेशन कार्ड। बघा केशरी कलरचं रेशन कार्ड, बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे केशरी कलरचं बघा रेशन कार्ड तुमच्या समोर दिसतंय, हे केशरी कलरचं रेशन कार्ड आहे। केशरी कलरचं रेशन कार्ड, पिंक रेशन कार्ड पण कोणी त्याला म्हणतं। त्याच्यानंतर आहे पिवळं रेशन कार्ड, पिवळ्या कलरचं, येल्लो कलरचं रेशन कार्ड आहे, येल्लो कलरचं, पिवळ्या कलरचं। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पिवळ्या कलरचं रेशन कार्ड तुमच्या समोर आहे। असं कुणाचं रेशन कार्ड आहे का कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे पांढरं रेशन कार्ड, त्याला शुभ्र रेशन कार्ड, व्हाईट रेशन कार्ड, पांढरं रेशन कार्ड असं म्हटलं जातं। तर तुमचं जे रेशन कार्ड असतं त्याच्यावर वरचं चित्र कोणत्या कलरचं आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्याचा रंग कोणता ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि रेशन कार्डचा तुमचा कोणता कलर आहे पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। चला हे सगळ्यांनी बघितलं, हे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत, रेशन कार्डचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत। आता बघूया या 3 रेशन कार्ड मध्ये फायदा कोणत्या ताईला जास्त होतो, कोणतं नेमकं रेशन कार्ड कशासाठी उपयुक्त ठरतंय हे तुम्हाला मी आता
सांगणार आहे। बघा सगळ्यात पहिलं आपण बघूया रेशन कार्ड, ते आहे केशरी रेशन कार्ड। कोणतं? सगळ्यात पहिलं बघूया केशरी रेशन कार्ड कसं आहे। बघा या केशरी रेशन कार्डला पिंक रेशन कार्ड कोणी कोणी म्हणतंय, कोणी लाल रेशन कार्ड म्हणत असेल, केशरी रेशन कार्ड म्हणत असेल, तर अशा कलरचं जे रेशन कार्ड असतं त्याला म्हणतात केशरी रेशन कार्ड। आता केशरी रेशन कार्डचा फायदा काय होतो ते आपण या ठिकाणी बघूया। हे कार्ड ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबांना दिलं जातं। ग्रामीण भागामध्ये ज्यांचं एकूण उत्पन्न वर्षाकाठी 15,000 रुपयापेक्षा जास्त आहे याला या कार्डाचा लाभ घेता येतो। बघा 15,000पेक्षा जर तुमचं जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी काय दिलं जातं, हे केशरी रेशन कार्ड दिलं जातं। दारिद्र्य रेषेखालच्या लाडक्या ताई ज्या असतात किंवा दारिद्र्य रेषेखालचं जे रेशन कार्ड असतं त्याच्यापेक्षा वर जे असतं ते केशरी रेशन कार्ड असतं। या ठिकाणी बघू शकता हे कार्ड ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेपेक्षा जास्त आहे, दारिद्र्य रेषे म्हणजे जे बीपीएलचं कार्ड म्हणतो, तर बीपीएल पेक्षा थोडं जास्त ज्यांचं उत्पन्न असतं त्यांना हे रेशन कार्ड दिलं जातं, केशरी रेशन कार्ड। तर या केशरी रेशन कार्डामध्ये परत 3 वेगवेगळे प्रकार आहेत। बघा रेशन कार्ड मध्ये पण प्रकार आहेत, त्याच्यानुसार त्यांनी डिवाइड केलेलं आहे। त्याच्यात आहे पीएचएच म्हणजे काय, प्राधान्यक्रम कुटुंब जे असतं, प्राधान्यक्रम कुटुंब जे असतं त्यांना हे म्हणतात काय म्हणतात, पीएचएच रेशन कार्ड। दुसरं आहे एनपीएच, ज्याला प्राधान्यक्रम नसलेलं कुटुंब, प्राधान्यक्रम असलेलं कुटुंब आणि प्राधान्यक्रम नसलेलं कुटुंब। तर हे बघा याच्यामधलं हे चांगलं महत्वाचं रेशन कार्ड असतं पीएचएच। पीएचएच जर रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला भरपूर सारे फायदे होतात। त्याच्यामुळे पीएचएच असलेलं रेशन कार्ड आणि पीएचएच नसलेलं रेशन कार्ड, प्राधान्यक्रम नसलेलं रेशन कार्ड आहे। आणि तिसरं आहे एपीएल, शेतकरी हे रेशन कार्ड आहे, शेतकऱ्यासाठी हे रेशन कार्ड वापरलं हे दिलं जातं। तर अशा प्रकारचे 3 महत्वाचे रेशन कार्ड आहेत। 3 म्हणजे ह्या केशरी रेशन कार्ड मधले जे उपप्रकार त्याला म्हणू शकतो। रेशन कार्ड 3 आहेत, केशरी, पिवळं आणि पांढरा रेशन कार्ड। त्यातले हे केशरी रेशन कार्डचे परत 3 प्रकार आहेत, पीएचएच रेशन कार्ड, एनपीएच रेशन कार्ड आणि एपीएल शेतकरी रेशन कार्ड। तर ह्या 3 रेशन कार्डचा तुम्हाला या कार्डचा तुम्हाला फायदा होणार। त्याच्यामधले जे 12,000 रुपये भेटत आहेत त्यांना हे पीएचएच रेशन कार्ड वाल्या त्यांना भेटत आहेत। तर तुमच्याकडे हे पीएचएच चं रेशन कार्ड आहे का, प्रधानक्रम रेशन कार्ड आहे का? जर असेल तर तुम्हाला हे याचे फायदे या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे, तुम्हाला 12,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। तर बघा केशरी रेशन कार्ड बद्दल तुम्हाला माहिती सांगितली। आता तुम्हाला याच्याबद्दल माहिती सांगतो, पिवळं रेशन कार्ड जे आहे बघा, हे बघा या ठिकाणी पिवळं रेशन कार्ड आहे, पिवळ्या कलरचं येलो कलरचं रेशन कार्ड आहे। ते येलो कलरच्या रेशन कार्ड मध्ये बघा त्याचे परत 3 प्रकार आहेत, बीपीएल दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड एक असतं बघा, याचे 3 अजून प्रकार पडले जातात पिवळ्या रेशन कार्डचे। तर काय आहे बीपीएल म्हणजेच काय, बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे दारिद्र्य रेषेखालच्या ताईंना हे किंवा कुटुंबाला हे रेशन कार्ड दिलं जातं। त्याच्यानंतर असते अंत्योदय योजना, अंत्योदय योजने अंतर्गत पण तुम्हाला हे पिवळं रेशन कार्ड त्याचा प्रकार आहेत बघा, पिवळे रेशन कार्ड मध्ये वेगवेगळे प्रकार करून दिलेले आहेत। त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजना, बघा ह्या 3 योजना अजून त्याच्यामध्ये सहभागी घेतल्या जातात। म्हणजे पिवळं रेशन कार्ड आहे बघा, या रंगाच्या रेशन कार्डमुळे लाभार्थ्यांना जन वितरण दुकानामधून गहू आणि तांदूळ कमी किमतीत मिळतात। सध्या या कार्ड मध्ये काही बदलाव करण्यात आलेले आहेत। रेशन कार्ड लाभार्थीमध्ये कुटुंब, ज्येष्ठ महिला व प्रमुख त्यांचे वार्षिक उत्पन्न जास्त असू नये। बघा 15,000पेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, 15,000पेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना हे रेशन कार्ड दिलं जातं, पिवळं रेशन कार्ड। सगळ्यात भारी रेशन कार्ड म्हणलं पिवळं, म्हणजे काय 15,000पेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना पिवळं हे रेशन कार्ड दिलं जातं। या बीपीएलचं रेशन कार्ड, बरेच लोक याला बीपीएलचं रेशन कार्ड पण म्हणतात, तर हे दारिद्र्य रेषेखालच्या रेशन कार्ड या ठिकाणी भेटलं जातं। आणि तिसरं महत्वाचं रेशन कार्ड आहे ते म्हणजे पांढरं रेशन कार्ड। या पांढरं रेशन कार्ड बघा हे कुणाला पण या ठिकाणी कुणाला पण भेटून जातं, ह्याच्यामध्ये काय आणि याला जास्त फायदे पण नसतात पांढरं रेशन कार्ड वाल्या ताईंना। तर कुणाचं पांढरं रेशन कार्ड असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। पांढरं रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर हे दुसरं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही काढून घेऊ शकतात। ती तुमची प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी विचारून जाऊन विचारा। तुम्हाला हे त्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल की बाबा दुसरं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी कसं करायचं ते
कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्याच्यावर एक व्हिडिओ तुम्हाला मी बनवून टाकतो। बघा पांढरं रेशन कार्ड आहे ज्याचं वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्याहून अधिक आहे, बघा 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना हे पांढरं रेशन कार्ड दिलं जातं। सरसकट म्हणलं तर हे बऱ्याच लोकांना भेटून जातं, पण याचा उत्पन्नाला याचा जास्त फायदा होत नाही, याच्यावर ते धान्य वगैरे काही भेटत नाही किंवा जास्त स्कीम याच्यावर नसतात, त्याच्यामुळे पांढरं रेशन कार्डवर जास्त म्हणजे धान्य वगैरे जे मोफत आपण म्हणतो कमी स्वस्तामध्ये धान्य वगैरे ते दिलं जात नाही। तर असे भरपूर सारे या ठिकाणी प्रकार आहेत या रेशन कार्ड मध्ये। आणि लक्षात घ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये तुम्हाला हे जे प्रधानक्रम रेशन कार्ड आहे त्याचा अर्ज तुम्हाला 12,000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर CSC ह्या म्हणजेच एक असतं तुम्हाला कॉमन सेवा केंद्र, म्हणजे या ठिकाणी जसं ई सेवा केंद्र असतं त्या स्वरूपात त्या ठिकाणी ई सेवा केंद्रात जरी तुम्ही गेलात तर तुम्हाला रेशन कार्डवर तुम्हाला 12,000 रुपये मिळवण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला। बघा आता मी काल एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यानंतर आज एक व्हिडिओ टाकलेला आहे, आता हा व्हिडिओ पण बघा तुम्हाला रेशन कार्डचे प्रकार सांगण्यामध्ये गेलेला आहे। तर बघा 12,000 रुपये कसे मिळवायचे, याचे डॉक्युमेंट्स काय लागलेत, आवश्यक कागदपत्रे काय आहेत, अर्ज प्रक्रिया काय आहे आणि अर्ज भरताना काळजी काय घ्यायची आहे, ही महत्वाची गोष्ट अजून बाकी आहेत। वेळ भरपूर झालेला आहे, तर लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे का, कारण की आता बघा आज तुम्हाला एकदम डिटेल्स सगळ्या गोष्टी सांगत आहे, त्याच्यामुळे थोडाफार वेळ लागू शकतो। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला 12,000 रुपये मिळवण्यासाठी ही प्रोसेस सगळी पाहिजे का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला या ठिकाणी वेळ आपला संपलेला आहे, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचे, जास्तीत जास्त शेअर करायचे, खूप चांगली माहिती तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे शेअर करायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।